जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध निरूपण पाहत असताना आपण आता 8व्या दशकातील 9व्या समासाच्या अखेरीस येऊन पोहोचलो। सिद्धलक्षण हा विषय समर्थांनी साधकांच्या समाधानासाठी सांगितला। समाधानाची गरज साधकालाच आहे। सिद्ध जो आहे तो अखंड समाधानाच्या स्थितीतच आहे। समाधान जर ढळत असेल तर ते साधकाचं ढळतं। प्रवासात असलेली व्यक्ती ही साधक आहे। जो मुक्कामी पोहोचला तो सिद्ध आहे। प्रवासात जर आपण असू तर कधी रस्ता चांगला येणार तर कधी खराब येणार, कधी आपला प्रवास भरकटणार तर कधी योग्य वाटेवरून चालणार। जोपर्यंत प्रवास सुरू आहे तोपर्यंत साधकावस्था आहे। प्रवास समाप्त झाल्यानंतर सिद्धावस्था आहे। तरीही सिद्ध नम्रतेमुळं अंगी बांधलेल्या भक्तिप्रेमामुळं साधकावस्थेमध्येच राहतो, साधना करतच राहतो। अशा या अलौकिक सिद्धावस्थेचं लक्षण समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे। समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, स्वरूपी राहणे हा स्वधर्म। हाही विषय आपण पाहिला। अशा पद्धतीनं स्वधर्मामध्ये राहणं ही सिद्धाची सहज स्थिती आहे। समर्थांनी शब्द वापरले, हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे। साधू ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये साधक हळूहळू प्रवेश करतो। प्रवेश करून पुन्हा साधकावस्थेमध्ये येतो आणि पुन्हा त्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो। हे निरंतर साधकाचं सुरू असतं। ही अवस्था साधकाला आपोआप येत नाही। सिद्ध होणं म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी कायम स्वरूपी राहणं, स्वरूपाकारच होऊन जाणं। हा मार्ग आपल्याच आत आहे। आपल्या वृत्ती अंतर्मुख करून त्या वृत्तींचा लय आपल्या आत्मस्वरूपामध्ये करावा लागतो। मन आत वळवून मनाचाही लय आत्मस्वरूपात करावा लागतो। अहंकाराचा लय आत्मस्वरूपात करून अहंकार व्यापक करावा लागतो। या सर्व गोष्टी करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाणं आहे। बहिर्मुख वृत्ती करण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागत नाही। अगदी नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या वृत्तीसुद्धा बहिर्मुख आहेत। त्याला कोणताही अभ्यास करावा लागत नाही। ही गोष्ट जन्मजात आपल्यापाशी आलेली आहे। अंतर्मुखतेसाठी मात्र अभ्यास करावा लागतो। नाम घ्यायचं तर कसं एकाग्र चित्तानं घ्यायचं, ध्यान करायचं तर कसं साक्षीत्व राहून बसायचं, हे सद्गुरूंकडून शिकावं लागतं। समर्थांनी एक महत्त्वाचा विषय 56व्या ओळीमध्ये मांडला। त्याला आपण काल थोडा स्पर्श केला। ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे, असं समर्थ म्हणाले। अंतर्मुखतेचा प्रवास सद्गुरूंशिवाय केवळ अशक्य आहे। जसं आपण आत्ताच पाहिलं की बहिर्मुखता काही शिकवावी लागत नाही। तुम्ही लहान बाळाला पहा, तोंडात बोट घालायचं आहे हे त्याला कोणी शिकवत नाही। इंद्रियांची ओढच तशी आहे। त्याला काहीही दिलं तरी ते पहिल्यांदा तोंडात घालतं, कारण भूक हा स्थायी भाव जीवाला आलेला आहे। अशाच पद्धतीनं बहिर्मुखता पसरण पावते, प्रसृत होते, अंगोपांगातून बाहेर येते। प्रत्येक इंद्रियांमधून आपण बहिर्मुख झालेलो असतो। त्यामुळे ही बहिर्मुखता शिकायला कुठे जाण्याची गरज नाही। शिकण्याची जर गरज असेल तर ती आहे अंतर्मुखता। शांत बसावं कसं हेही आपल्याला माहीत नसतं। सद्गुरूंनी ते शिकवावं लागतं की तू सहज आसन घाल, तू पाठीचा कणा ताठ ठेव, डोळे कशा पद्धतीनं सहज मीट, आपलं शरीर कसं सरळ एका रेषेमध्ये पाहिजे हे सद्गुरूंनी सांगावं लागतं। आपण आचार आणि विचार या 2 माध्यमांनी आपलं जीवन जगत असतो। ज्या पद्धतीचे आपले विचार आहेत
त्या पद्धतीचाच आपला आचार होऊन बसतो. जशी आपली संगत आहे तशा पद्धतीचे भाव आपल्या अंतःकरणात उमटत राहतात. या सर्व गोष्टी साधकाला सांभाळाव्या लागतात. जर ध्येय आत्मदर्शन आहे, आत्मसाक्षात्कार आहे, स्वरूप दर्शन आहे, तर त्या दिशेनं प्रवास करताना त्या प्रवासाची पथ्ये पाळावी लागतात. आचरण शुद्धता परमार्थात अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. पण याबद्दलचा उपदेश साधकाला मिळणार कुठून? म्हणूनच समर्थ म्हणाले की अंगी बाणती निरूपणे. साधूंची जी लक्षणं आहेत, सिद्धांची जी लक्षणं आहेत, ती अंगामध्ये बाणतात जर आपण संत संगतीमध्ये निरूपण ऐकलं तर, जर सद्गुरूंचा उपदेश श्रवण केला तर. हा एकदाच श्रवण करायचा उपदेश नाही. जसं आपण रोज अन्न खातो, रोज पाणी पितो, तसंच श्रवण हे सुद्धा रोज करण्याची गोष्ट आहे. हाही विषय पूर्वी दासबोधात आलेला आहे, पण समर्थ आपल्याला तेच पुन्हा पुन्हा सांगतात. म्हणजे त्या श्रवणाला किती महत्त्व असेल पहा. आपल्या वृत्ती पूर्णपणे विषयाकार असल्यामुळं आपली तिकडे जी धाव होते ते अत्यंत सहज आहे आणि विषय सर्वत्र व्यापून आहेत. आपली ही विषयांकडची धाव हात वळवण्यासाठी आधी विवेकाचा विचार करावा लागतो. विवेक ही परमार्थातील पहिली आणि महत्त्वाची साधना आहे. आपण कोण नाही आणि आपण कोण आहोत याचा विवेक आपल्यापाशी असत नाही, विचार आपल्यापाशी असत नाही. सद्गुरूंकडे गेल्यानंतर लक्षात येतं की ज्याला मी समजत आहे तो मी नसून केवळ देह आहे. मी या देहाच्या पलीकडे कुठेतरी आहे. कुठेतरी असा शब्द वापरला कारण शिष्याला याची जाणीव असत नाही की तो खरा मी कुठे आहे. सद्गुरू त्याला सांगतात की त्या खऱ्या मीचं स्थान तुझ्याच आत आहे. तू स्वतःला भ्रमानं देह, मन, बुद्धी वगैरे समजत आहेस, तर या भ्रमातून आता तू बाहेर ये. हे ऐकल्या ऐकल्या शिष्याला शक्य होत नाही. म्हणून सद्गुरू साधनेचा अभ्यास देतात. अभ्यास ध्यानाचा देतील किंवा नामस्मरणाचा देतील, पण साधकाला शांत बसावं लागतं. आपल्या मनातील विचारांना आवरून स्थिर करावं लागतं. आपल्या वृत्तींना आवरून अंतर्मुख करावं लागतं. याचंही मार्गदर्शन सद्गुरू करतात. आणि हे सर्व श्रवणाच्या माध्यमानं शिष्याला कळतं, शिष्यापर्यंत पोहोचतं आणि पोहोचत राहतं. एकदा सांगितल्यानंतर काम भागत असतं, तर समर्थांनी श्रवणाचा आग्रह किंवा श्रवणाचं महत्त्व आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं नसतं. समर्थ समासाच्या शेवटी काय म्हणतायत पहा. निरंतर स्वरूपी राहता, स्वरूपची होईजे तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. स्वरूपी राहिल्या मती, अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. आणखी किती स्पष्टपणे समर्थांनी सांगायचं आपल्याला. स्वरूपाच्या ठिकाणी राहणं हे निरंतर घडलं पाहिजे असं समर्थ सांगत आहेत. असं घडल्यावर साधक स्वरूपच होऊन राहतो. समर्थ ज्या अर्थी असं म्हणत आहेत त्या अर्थी स्वरूपाचा अनुभव साधकाला निश्चितपणे येतो, परंतु तो तिथे निरंतर राहत नाही. निरंतर स्वरूपी राहता, स्वरूपची होईजे तत्वता. स्वरूपाच्या ठिकाणी साधकाला निरंतर राहण्याचा अभ्यासच करावा लागतो. कधीतरी एकदा मन शांत झालं म्हणजे काम भागलं असा अर्थ होत नाही. मन शांत जरी झालं तरी ते पुन्हा अशांत होतं. निर्विचार जरी झालं तरी पुन्हा विचारांमध्ये सापडतं. आपण ज्या जीवनामध्ये आहोत, आपण म्हणजे आपला देह, त्या जीवनाचा प्रवाह अखंडत्वानं सुरू आहे. जशी एखादी नदी वाहावी तसा. नदीमध्ये कागदाचा कपटा पडल्यावर जसा वाहत जातो तसा हा देह या जीवनाच्या प्रवाहात वाहत राहतो. आपण या देहापासून वेगळे आहोत याचा अनुभव गुरुपदिष्ट साधनेमध्ये येतो. तिथे लक्षात येतं
की देह असला तरी मी आहे, देह नसला तरीही मी आहे. मी कायमस्वरूपी आहे, अखंडितपणे आहे. पण याचा अनुभव येण्यासाठी मनाला, वृत्तींना शांत करावं लागतं. या शांततेचा अनुभव एकदा जरी आला तरी प्रवाहाचा जोर इतका विलक्षण आहे की ती शांतता टिकून राहत नाही. पुन्हा अशांतता येते. मग साधक पुन्हा शांततेचा प्रयत्न करतो. शांतता मिळते आणि पुन्हा अशांतता येतेच येते. असे सततचे अखंड प्रयत्न साधकाला करावे लागतात. समर्थ म्हणतायत, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. म्हणजे ही गोष्ट ताबडतोब होणारी आहे असं समर्थ सुचवत नाहीयेत. निरंतर स्वरूपामध्ये राहण्याचा अभ्यास सातत्यानं साधकाला करावा लागतो, हेच ते सांगत आहेत. पण गंमत अशी की जेव्हा मन शांत असतं त्यावेळी ते लक्षण रूपांनी दिसून येतं. तसंच जेव्हा चित्त शुद्ध होतं, बुद्धी अग्र होते आणि साधनेमध्ये अमनावस्था येते, तेव्हाही ती लक्षण रूपांनी समोर प्रगट होते. जर कुणी म्हटलं की माझं मन शांत आहे आणि तसं म्हणत असताना त्याच्या मनामध्ये जर विचार असतील तर ते मन शांत म्हणता येईल का? त्याच पद्धतीनं जर कुणी म्हटलं की माझ्या चित्तवृत्ती शांत आहेत, माझं चित्त शुद्ध झालेलं आहे, पण त्याचं प्रतिबिंब जर व्यवहारात दिसत नसेल, व्यवहारामध्ये हेवेदावे, द्वेष, मत्सर इत्यादी दोष दिसत असतील, तर त्याचं चित्त शुद्ध आहे असं म्हणता येईल का? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, असं जे तुकाराम महाराज म्हणतात त्याला काहीतरी अर्थ आहे. आपलं चित्त शुद्ध झालंय का नाही हे तपासण्यासाठी वाघ सिंह आपल्याला खातात का हे बघायला जंगलात जाण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे की शुद्ध चित्त लक्षण रूपांनी दिसून येतं. अशी व्यक्ती शांत असते, मृदू असते, जगन्मित्र असते. अशा व्यक्तीला शत्रू असत नाहीत. तो स्वतः कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा हेवा करत नाही, कुणाबद्दल मत्सर करत नाही. शांत अवस्था ही लक्षणांनी दिसून येणारच. ज्या क्षणी ती शांतता येते त्या क्षणी ते लक्षण येतं आणि हळूहळू अशी लक्षणे अंगी बाणत बाणत साधक प्रत्यक्ष स्वरूपाकार होऊन जातो, हे समर्थ सांगत आहेत. पण त्यासाठी स्वरूपामध्ये जाण्याचा निरंतर अभ्यास करावा लागतो, तर निरंतर स्वरूपामध्ये राहता येतं. नामस्मरणसुद्धा एकदा करून कसं भागेल? रोज शांत नामाची बैठक झाली पाहिजे. हाच निरंतरचा अभ्यास आहे आणि तो निरंतर केला तर साधक नामामध्ये रंगून जाईल. नामामध्ये पूर्णपणे रंगून गेलेल्या लोकांची उदाहरणे आहेत. पण असं रंगणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा गुरुपदिष्ट साधना आणि आचरणाची शुद्धता सांभाळली जाईल. ती सांभाळण्यासाठी श्रवणाचा आधार कायम घेतला जाईल. आणि हेच समर्थ आपल्याला सांगत आहेत की स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. साधी गोष्ट आहे. आपण कुणाला तरी सांगतो मी 11 वाजता तुझ्याकडे येईन. आपण 11 वाजता जात नाही. इथपासून दुर्गुणांची सुरुवात आहे. असंख्य दुर्गुण आपल्यामध्ये आहेत. वेळ पाळणे ही साधी गोष्टही आपल्याला जमत नसेल तर आपण परमार्थ कुठून करणार? आपल्यातील दुर्गुण आपण शोधून काढावेत आणि त्यांना साफ करावं आणि असं रोज करत राहावं आणि साफ केलेल्या दुर्गुणाला पुन्हा आपल्याजवळ येऊ देऊ नये. अहो, लोक पहाटे उठतही नाहीत. उठल्यानंतर आपलं तोंडही नीट धुवत नाहीत. अशा परिस्थितीत आपण परमार्थी होणार कसे? साध्या साध्या गोष्टी आहेत. दुर्गुण साधे साधे आहेत, पण दुर्गुणांचा डोंगर झाला की मनुष्याचं सर्व जीवनच दुर्गुणांनी युक्त होऊन जातं. एक एक दुर्गुण साफ करावा आणि सद्गुरुपदिष्ट मार्गावरती चालत राहावं. आता पहाटे उठण्याचीच गोष्ट पहा. वातावरण शांत असतं, ब्रह्ममुहूर्त असतो, मन एकाग्र होतं वगैरे गोष्टी थोड्या बाजूला ठेवू, त्याही आहेतच. पण सर्वच लोक आपापल्या प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत. जर
आपण उठायलाच उशीर केला तर आपल्याला शांतपणे ध्यानाला आणि नामस्मरणाला बसता कसं येईल? कर्तव्य कर्म तर आपल्याला करावीच लागणार. ठराविक वेळ गेल्यानंतर अख्खं जग जागं होऊन आपापल्या गतीनं धावायला लागणार. मग आपण ते जागं होण्याच्या आधी उठून आपली साधना नको का करायला? हेही सांभाळता येत नसेल तर आपण परमार्थ मार्गावरती टिकू शकणार नाही. आपण जे अन्न सेवन करतो त्याच्या शुद्धतेचंही असंच आहे. अन्नाचा प्रभाव आपल्या बुद्धीवरती होतो, बुद्धीचा प्रभाव कर्मांवरती असतो आणि कर्मांचा प्रभाव पुन्हा बुद्धीवरती पडत जातो. हे सगळं पाहता अन्नही आपण शुद्ध सेवन केलं पाहिजे हेही साधकाला कळायला नको का? आपली अशी मानसिकता असते की काय हरकत आहे बाहेरचं खाल्लं तर, काय हरकत आहे अमुक एक पदार्थ खाल्ला तर. आपल्याला त्याच्या परिणामांची कल्पना येत नाही. ज्या व्यक्तीला नाईलाजच आहे, राहायचं घर नाही किंवा कामानिमित्त बाहेर गावी आहे, त्यानं बाहेरचं खाणं वेगळं. पण ज्याला घर आहे, ज्याला उपाय आहे की तो त्याचा आहार शुद्ध ठेवू शकतो, तर त्यानं तो ठेवला पाहिजे. किमान एवढं तरी आचरण आपण राखलं पाहिजे. बाकी परस्त्री, परधन, परनिंदा हे तर श्री महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. हे सगळं सांभाळण्यासाठी साधकाला वारंवार उपदेशाचं श्रवण करावं लागतं. कारण निरूपणाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे आपल्या वृत्ती जन्मतःच बहिर्मुख आहेत. त्यामुळं अंतर्मुखतेसाठी कुणाचा तरी अंकुश सतत डोक्यावरती लागतो. तो हत्तीच्या डोक्यावर माहूत बसत नाही का? तो अंकुश केवढासा असतो, पण एवढ्या मोठ्या हत्तीला आपल्या ताब्यात ठेवू शकतो. तसं संत सहवासाचं आहे, त्यांच्या सहवासात केलेल्या श्रवणाचं आहे. हे कदापि शिष्यानं सोडू नये, साधकानं सोडू नये. हे जर सुटलं तर आपली बुद्धी कधी दुर्बुद्धी बनेल. आपली वासना आपल्याला कुठे वाहवत घेऊन जाईल याचा नेम नाही. आणि एकदा वाहवत गेलं की परत येण्याचे रस्ते हळूहळू लांब होत जातात आणि बंदही पडतात. मग मनुष्याचा जन्मच वाया जातो. असं आपल्या बाबतीत होऊ देऊ नये. महद्भाग्यानं आपल्याला परमार्थाची आवड लागली आहे, तर हा परमार्थ प्राणाबरोबर सांभाळावा. सद्गुरूंच्या स्मरणाशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय, त्यांनी दिलेल्या साधनाशिवाय मी एक क्षणही राहणार नाही असा निश्चय आपल्यामध्ये करावा. असा निश्चय जर आपण केला तर आपण निश्चितपणे त्या मार्गावरून जाऊ शकतो. परंतु आपण निश्चय करत नाही, हाच आपला दोष आहे. इथेही पुन्हा आपलं श्रवण, मनन आणि चिंतन कमी पडतं. ज्याचं चिंतन जास्त आहे त्याच्याकडून असा निश्चय केला जातो आणि तो साधना मार्गावरती घट्ट राहतो. समर्थ स्पष्टपणे सांगतात पहा, स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती. हे घडणारच. जो घट्टपणे आपल्या साधन मार्गावरती राहिला तो त्या मार्गाच्या आड जे येईल त्याला दूर करणारच. एखादा गायक आज आपल्याला प्रख्यात झालेला दिसतो, पण त्यासाठी त्यानं अपार कष्ट घेतलेले असतात. पहाटे उठून रियाज केलेला असतो. त्याला कधी आळस आला नसेल का? त्याला कधी कंटाळा आला नसेल का? आला असेल, पण तो आळस त्यानं बाजूला सारलेला असतो. कारण ध्येयनिश्चिती असते, मार्गनिश्चिती असते, साधन निश्चिती असते. साध्या गायनकलेबद्दल असं आहे तर ही तर अध्यात्मविद्या आहे, सर्व विद्यांची विद्या. भगवंतांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास अध्यात्मविद्या विद्यानाम. तर मग इथे निश्चय नको का? इथे श्रवण, मनन, चिंतन याचं सातत्य नको का? आपल्यातील दुर्गुण बाजूला काढण्याचा निश्चयानं केलेला अभ्यास नको का? हे सर्व करायला किंवा हे सर्व घडायला सद्गुरुचरणांपाशी बसून केलेलं श्रवण आपल्याला मदत करतं. म्हणून त्याचा एवढा आग्रह समर्थ धरतात. स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. हे सगळं असावं आणि बरोबर गुरुभक्ती असावी, भगवंताबद्दल आत्मीयता, प्रेम असावं.
आणि मग गुरुपदिष्ट मार्गावरती चालत राहावं. हाच एकमेव मार्ग आहे ज्या मार्गानं साधकाचा सिद्ध होईल, आपल्याला आपलं स्वरूप कळून येईल. समासाच्या अगदी शेवटी समर्थ म्हणतात, सकळ सृष्टीचा ठाई अनुभव एकची नाही, तो बोली जाईल सर्वही पुढिले समासी. कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान देणे. अनुभव ही गोष्ट साधन मार्गामध्ये येणारी एक प्रकारे अडचणही आहे आणि एक प्रकारे मार्गदर्शनही आहे. अनुभव हा फसवा असतो, पण अनुभव कधीकधी आपल्याला मार्गदर्शनही करतो. परंतु अनुभवाची गंमत अशी की साधक ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेनुसार अनुभव येतो. जसं की एखादी गोष्ट कुत्र्याला ज्याप्रमाणे दिसते तशी मनुष्याला दिसत नाही. मनुष्याला जसा आवाज ऐकू येतो तसा घुबडाला ऐकू येईलच असं नाही. प्रत्येक प्राण्याचा अनुभव वेगळा, तसंच प्रत्येक मनुष्याचाही अनुभव वेगळा असतो. खरं म्हणजे अनुभव हे द्वैताचंच लक्षण आहे. साधकाला द्वैताच्या पलीकडे जायचं असतं, पण तरीही समर्थ म्हणतायत की अनुभवाची तऱ्हा अशी आहे की प्रत्येकाचा तो वेगवेगळा आहे. जशी स्थिती असेल, जशी अवस्था असेल तसा अनुभव येईल. याचं सर्व विवेचन पुढल्या समासात आहे असं समर्थ म्हणत आहेत. इथे हा 9वा सिद्धलक्षण समास समाप्त होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समास 9वा श्रीराम. पुढला समास आहे शून्यत्व निरसन. तो आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.